श्री स्वामी समर्थ विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक फूल. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर सकाळीच आपल्याला लाल जास्वंदीचे एक फूल आणि एक पान आपल्या घरी घेऊन यायचे. देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. हे लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे. जास्वंदीच्याच झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही कुंकवाने लिहायची. तसेच आपल्याला 11 तांदळाचे दाणे घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्याला अक्षता तयार करून घ्यायचे. तर ते या 11 तांदळाच्या दाण्यापैकी एक तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम श्री विघ्न हरताय नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे तांदळाचा दाणा जो आहे तो आपण जे लाल जास्वंदीचं फुल गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केलेले आहे तिथे अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचं जप करायचं. 11 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून जे आहे हे तांदळाचे दाणे त्या लाल जास्वंदीच्या फुलाजवळ अर्पण करायचे. तसेच आपल्याला एक दुर्वाची जुडी सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे.